ज्यावेळेस आपण अध्याय 1 आणि वचन 18 ते अध्याय 3 वचन 20 या भागामध्ये येतो. आपण मागील आठवड्यामध्ये ज्या प्रकारे पाहिलं नाही का, की शेवट आपण पाहत असताना की तो सुवार्तेचं सौंदर्य दाखवत आहे, की मला त्या सुवार्तेबद्दल लाज वाटत नाही. आणि मग तो आपल्याला पाहायला भेटतं. का बरं? कारण ती तारणासाठी देवाचं सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये देवाचं नीतिमत्व आहे. देवाने केलेलं परिपूर्ण कार्य आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटतं. आणि मग तो पुढे आता त्या सुवार्तेबद्दल सांगत असताना नक्कीच त्याची छोटीशी झलक त्याने दिली, परंतु लगेच जी काळी बाजू आहे किंवा जी वाईट बातमी आहे त्याकडे तो रोम रोम येथील मंडळीचं लक्ष वेधून घेत आहे आणि आपलंही लक्ष वेधून घेत आहे. मनुष्याची खरी अवस्था काय आहे आणि ती अवस्था आपल्याला अध्याय 1 वचन 18 ते अध्याय 3 वचन 20 मध्ये पाहायला भेटल. आणि जर आपण अ, प्रत्येक वचन जर पाहिलं बारकाईने तर खूप अद्भुत रीतीने आपल्याला आपली दयनीय अवस्था पाहायला भेटल. खर तर पौल जो आहे अनेक तत्व जे आहे तो काय करतो, अम, इथं स्पष्ट करतो नाही का. जसं जर तुम्ही हा हा जर भाग पाहिला तर इथं आपल्याला पापाबद्दल शिकायला भेटतं फार भक्कम रीतीने. पाप काय आहे, पापाबद्दलच्या व्याख्या काय आहेत, अनेक गोष्टी पाहायला भेटतात. परंतु आपण खोलवर त्यामध्ये जाणार नाही, कारण आपण येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपण जे सिस्टमॅटिक थिओलॉजी आहे ते आपण शिकत असताना यामध्ये आणखी खोलवर शिकणार आहोत. परंतु संदर्भानुसार आपण जाऊया. तर परराष्ट्रीयांची दुष्टाई आपल्याला पाहायला भेटतं. हा संदर्भ अशा प्रकारे सुरू होतो आणि वचन 18 पहा, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. आता इथं वास्तविक जी माणसे अशा प्रकारे म्हटलेलं आहे. आता हे जे वचन आहे वचन 18 जर पाहिलं तर ते वचन पूर्ण या संदर्भाचा एक सारांश देणारं वचन आहे. कारण वास्तविक जी माणसे आणि तिने सत्य दाबून ठेवतात असं तो म्हणतो. आणि जर तुम्ही अध्याय 1 मध्ये जर पाहिलं तर परराष्ट्रीय लोक कशा प्रकारे आणि तिने जगणारे आहेत आणि हे सत्य दाबून ठेवणं काय आहे. ज्यावेळेस तुम्ही तो संपूर्ण संदर्भ पाहाल अध्याय 1 चा, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यांची अभक्ती आणि अनिती काय आहे. हे तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने समजून येईल. आणि अभक्ती म्हटल्यानंतर म्हणजे काय बरं? सत्य देवाला सोडून जे देवच नाहीत अशांच्या माग लागणं. आणि अनिती म्हणजे काय? हे मनुष्यासोबत केलेले जे कृत्य आहे त्याची आठवण करून देणार आहे. अशुद्धता जी आहे त्याची आठवण करून देणार आहे. अभक्ती आणि अनिती असे दोन शब्द तो वापरतो आणि या दोन्ही शब्दाबद्दल विचार करत असताना इथं सांगितलं की देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. भयंकर गोष्ट आहे देवाचा क्रोध. आणि हे जे चित्र आहे ना, मला असं वाटतं सदोम गमोराची आठवण करून देईल. जर आपण आपल्याला माहित आहे उत्पत्तीचं पुस्तक आपण वाचत असताना सदोम गमोरा त्या नगरांबद्दल आपल्याला माहित आहे की किती भ्रष्ट ती नगर होती नाही का. आणि कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की वरतून अग्निगंधक त्यांच्यावर पडलं आणि ती शहरं नष्ट करण्यात आली नाही का. तर ती एक छोटीशी झलक आहे. त्याच्याही पलीकडे त्याच्याही पलीकडे भयंकर असा क्रोध आहे देवाचा. हा नीतिमान क्रोध आहे नाही का. आणि हा जो क्रोध आहे कशाबद्दल आहे बरं? अनितीने आणि अभक्तीने ते सत्य लोकांनी दाबून ठेवलेलं आहे. त्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावर आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की दोन्ही जे शब्द आहेत अनिती आणि अभक्ती एकच कल्पना ते व्यक्त करत आहेत. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटते एक तर नैतिक पतन त्याच्याबद्दल आठवण करून देतं. ते बंडखोरी मनुष्याची त्याची ते आठवण करून देणार आहे. आता सत्य दाबून ठेवणं म्हणजे काय आहे? सत्य दाबून ठेवणं याचा अर्थ सत्य शोधणं नाही, तर अगोदर ते सत्य माहीत आहे, परंतु सत्य माहीत असताना सुद्धा त्याप्रमाणे न वागणं, ते आचरणात न आणणं, त्याच्याबद्दल ते आठवण करतं. कारण वचन जर तुम्ही 20 वाचलं या संदर्भाला धरून तर आपल्याला पाहायला भेटल जिथं सांगितलं, वचन 19-20 पहा, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले. आता देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून
त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत. कशा प्रकारे देवाविषयीचं ज्ञान त्यांना होतं, कशा प्रकारे त्यांना सत्य होतं, तर इथं आपल्याला शिकायला भेटतं वचन 20 मध्ये. सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचं सनातन सामर्थ्य व देवपण हे कशावरून दिसत त्याचं ज्ञात होत होतं, कशावरून ते स्पष्ट दिसत होतं? निर्मिलेल्या वस्तूंवरून, पदार्थांवरून म्हटलेलं इथं. निर्मितीवरून आपण म्हणतो नाही का? किती मनुष्य नाही का आंधळा आहे, की देवाने स्वतःला प्रगट केलं या या निर्माण करता म्हणून तो प्रगट झाला. तरी त्या निर्माणकर्त्याबद्दल विचार करत असताना त्याच्या हृदयात कुठंतरी ती भावना आहे. जरी तुम्ही कोणताही व्यक्ती घ्या या जगातील, त्याच्या हृदयात कुठेतरी ही भावना आहे, की कोणीतरी घडवणारा आहे. परंतु तो नाही का कोण आहे त्याच्याबद्दल ते काय करतात की कल्पना करतात आणि तेच तत्व पाऊल जो आहे इथं स्पष्ट करत आहे आणि हे मनुष्याचा आत्मिक आंधळेपण आहे. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते. कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले म्हटलेलं आहे. देवाने त्यांना दाखवून दिलेले आहे सर्व मनुष्याला. कुणी त्याच्यातून सुटलेला नाही. मला असं वाटतं उपदेशकाच्या पुस्तकामध्ये सांगितलंय, की देवाने प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केलेली आहे. अनंत कालाविषयी. मनुष्याच्या हृदयात कुठंतरी ही जाणीव अजूनही आहे. का बरं? कारण देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिमेमध्ये घडवलेलं होतं. देवाच्या प्रतिमेत घडवलेलं होतं. जी प्रतिमा देवाचं गौरव करणारी आहे. इच्छा, भावना नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, की ज्ञान या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला वेगळं पण पाहायला भेटतं. परंतु तीच प्रतिमा डागाळली गेली. ती विरूप झाली नाही का? परंतु त्या प्रतिमेचा अंश अजूनही प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आहे. परंतु नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं, की ते जे ज्ञान आहे, त्यांना नक्कीच तारणापर्यंत घेऊन नाही येत. ते नक्कीच त्यांना नाही का त्या विश्वासापर्यंत घेऊन येत नाही. तर उलट इथं आपल्याला काहीतरी वेगळं पण पाहायला भेटतं. जरी देवाने स्वतःला प्रगट केलं, कशा प्रकारे प्रगट केलं? तर देवाचं प्रगटीकरण आपल्याला पाहायला भेटतं. सर्वसाधारण प्रगटीकरण निर्मितीमध्ये नाही का? तुम्ही ज्यावेळेस निर्मितीकडे पाहता, की घडवणारा कोणीतरी आहे. ही आपोआप नाही झालेली आहे. कितीही जग काहीही म्हटलं, कोणतेही तत्व मांडले, तरी हे सत्य आहे, की ही जे काही झाडं, फुलं, जे काही दिसतंय मला, जे काही अस्तित्वात आहे, ते कुणीतरी निर्माण केलेलं आहे. त्याच्या मागे कुणीतरी निर्माण करता आणि तो निर्माण करता कोण आहे? ज्यावेळेस हा प्रश्न येतो, त्यावेळेस आपल्या कल्पना उत्पन्न आपण करतो, नाही का? वेगवेगळ्या कल्पनांनी आपण तो निर्माण करता जो आहे, त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि तेच इथं परराष्ट्रीयांच्या बाबतीत घडत आहे. इथं आपल्याला पाहायला भेटतं, की देवाचं जे सर्वसाधारण प्रगटीकरण देवाने स्वतःला प्रगट केलं. कशाप्रकारे? निर्मितीद्वारे. ह्या निर्मितीमध्ये आपण ज्यावेळेस त्याकडे पाहतो, निसर्गरम्य ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो, त्यावेळेस आपल्या हृदयाला आनंद भेटतो. आपल्या डोळ्यांना किती शांतता लाभते, नाही का? आणि त्याकडे पाहत असताना आपल्या हृदयात कुठेतरी हा विचार येतो, "अरे, याला निर्माण करणारा किती महान आहे, किती अद्भुत असला पाहिजे." बरोबर? प्रत्येकाच्या जो विश्वासणारा नाही, त्याच्या पण हृदयात ते विचार येतातच. परंतु इथं काय सांगितलेलं आहे बघा, निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन हे स्पष्ट दिसत आहे, कोणीतरी घडवणार आहे. परंतु जरी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, तरी आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांनी त्याला ओळखलं नाही. ही भ्रष्टता आहे मनुष्याची. आणि विशेष करून निर्मितीबद्दल विचार करत असताना हे सर्वसाधारण प्रगटीकरण जिथं आपल्याला देवाचं सार्वभौमत्व पाहायला भेटतं, दैवी पुरवठा पाहायला भेटतं, की अरे सगळे ऋतू बरोबर चाललेत नाही का? हिवाळा गेला की मग उन्हाळा, मग पावसाळा येतो
आणि मग सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित, जे मनुष्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि प्राण्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत, सर्व काही व्यवस्थित पुरवलं जात आहे. अरे किती अद्भुत आहे. दैवी पुरवठा आपण पाहतो, त्याचं सार्वकालिक सामर्थ्य त्यातून दिसतं, त्याचं वैभव, त्याचं ऐश्वर आपल्याला पाहायला भेटतं. परंतु तरी सुद्धा वचन 21 काय सांगतं, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले. आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले असं म्हटलेलं आहे. आणि त्यांचं निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेलेलं आहे. काय होत आहे माहिती आहे तुम्हाला? आणि तिने सत्य दाबणं, वचन 18, त्याला धरून जर तुम्ही पुढे पुढे वचनाकडे जाल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की आणि तिने सत्य दाबणं म्हणजे काय आहे. ही मनुष्याची भ्रष्टता दाखवत आहे. परराष्ट्रीयांबद्दल तो बोलत आहे आणि त्या लोकांबद्दल बोलत असताना त्यामध्ये आपणही होतो, नाही का? तो म्हणतो की अरे, देवाला ओळखून सुद्धा त्यांच्या हृदयात कुठंतरी ती भावना आहे की निर्माण करता कोण तरी आहे. पण तो कोण आहे? नाही. मग ते हे पाहिजे. तो हो हा असावा. ती वस्तू असायला पाहिजे. तो ते असायला पाहिजे किंवा हा असायला पाहिजे. आणि मग त्यांच्या कल्पना सुरू होतात. नाही. तो निर्माण करता कोण आहे? हा. तो आहे. तो आहे. तो आहे आणि तो आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की त्यांनी ते शून्यवत झालेले आहेत. शून्यवत आणि पुढं काय निर्बुद्ध मन म्हटलेलं आहे त्यांचं. निर्बुद्ध. अ, आपण काय म्हणू शकतो की पूर्ण नाही का, ज्याची ज्या ज्याचं नाही का, आपण काय म्हणतो की बुद्धीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलेलं आहे. वेडगळ म्हणतो आपण, मूर्ख म्हटलेला आहे काही ठिकाणी, फुलिश म्हटलेला आहे शब्द बायबलमध्ये. आणि निर्बुद्ध म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही आणि काहीच नाही, तो पूर्णपणे अंधकाराने भरलेला आहे, त्याला काहीच समज नाही. अशा प्रकारची ही अवस्था आहे. कारण जिवंत देवाला त्याने ओळखलं नाही. देवाला ओळखून सुद्धा असा शब्द इथं वापरलेला आहे बघा, वचन 21 मध्ये. पाऊल येथे यावर जोर देत आहे की मानवाला ह्या देवाच्या सर्वसाधारण प्रगटीकरणाद्वारे केवळ देवाला ओळखण्याची संधी नव्हती, तर हे प्रगटीकरण असं होतं की जिथं देवाचं जे वास्तविक ज्ञान आहे, तो गौरवी निर्माण करता, त्याला गौरव देणं, त्याला समजून घेणं, अगदी अगदी त्या निर्मितीतून त्यांना दिसत होतं. पण आपल्याला पाहायला भेटतं की त्यांची अधार्मिकता आपल्याला पाहायला भेटते. त्यांनी त्याचा नकार केलेला आहे. त्यांनी त्याचा नकार केलेला आहे. जरी लोकांना आज देखील निर्माणकर्त्याची जाणीव आहे, तरी लोक त्याला देव म्हणून त्याचा गौरव करण्यास नकार देतात. कारण त्यांची मने कशी आहे म्हटलेलं आहे? अंधकारमय झालेलं आहे. त्यांचं अंतःकरण अंधकारमय झालेलं आहे. ते निर्बुद्ध आहेत. त्याबद्दल बोललेलं आहे. वचन 22 आणि 23 पहा. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. आता निर्बुद्ध म्हणजे काय? त्याचं उत्तर पुढे आणखी दिलंय. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली. आता वरती जे सांगितलं, कल्पनांनी शून्यवत झाले म्हटलेलं बघा. आणि ज्यावेळेस तुम्ही वचन 22 आणि 23 मध्ये याल, तर त्यांनी काय केलंय बघा. तो जो गौरव निर्माण करता आहे, जो जिवंत खरा देव आहे, आता त्याचं गौरव करण्याऐवजी हा निर्मिती मध्येच ते त्या निर्माणकर्त्याला शोधायला लागले. निर्मितीमध्येच निर्माणकर्त्याला शोधायला लागले. जे अगोदरच निर्मित आहे. ती निर्मित वस्तू आता जणू काय त्यांना ते निर्माणकर्त्याचा दर्जा द्यायला लागले. आदला बदल, आदला बदल हा जो शब्द आहे ना, तो इतका 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 नाही का महत्वाचा आहे रोमकरास पत्रासाठी. कारण जर तुम्ही आदला बदल हा जर शब्द पाहिला, तर तुम्हाला ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य त्याची सुद्धा जाणीव होईल. तर आदला बदल म्हणजे जे आहे त्याच्या उलट, त्याच्या विरुद्ध काहीतरी त्याच्या जागेवर नेमणं, नाही का? आदला बदल. अ, म्हणजे अ, आपल्याला पाहायला भेटतं की अ, जे आहे, ज्याचं स्थान आहे, त्याच्या त्याच्या जागेवर दुसऱ्याला नाही का नेमणं, जे त्याच्यासाठी बिलकुल लायकीचं नाही. आणि जिवंत देव, जो गौरवी देव, त्याच्या आदला बदल म्हणजे
कशासोबत? त्याची तुलना कशासोबत केली? देवाच्या गौरवाची. नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु आणि सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमांच्या रूपांशी पाऊल ही सगळी जी नाव घेत आहे ना, रोम शहरामध्ये आणि पौलाच्या काळामध्ये सुद्धा हे फार महत्वाचे होते आणि आजही आपल्या या भोवताली आणि आपल्या या जगतामध्ये सुद्धा या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि इथं ह्याच गोष्टीमध्ये भ्रष्ट मनुष्य पडलेला आहे. भयंकर आहे. जिवंत देवाच्या विरुद्ध, नाही का? आणि मग आपल्याला पाहायला भेटतं त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली. काय ती अदलाबदल आहे? ती अदलाबदल काय आहे? जिवंत देवाच्या विरुद्ध खोटे देव, जिवंत उपासनेच्या विरुद्ध खोटी उपासना, गौरवी महान निर्माण करता देव त्याच्या विरुद्ध निर्मितीची उपासना. आणि वचन 25 आपल्याला अगदी स्पष्ट करतं, त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माण करत्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली. तो निर्माण करता तर युगानयुग धन्यवादित आहे. जरी मनुष्याने हे केलं, परंतु धन्यवादित तर केवळ निर्माण करताच आहे. तो गौरवी देव. मग अशी ही भ्रष्ट अवस्था मनुष्याची आहे. मग त्यांचा न्याय काय आहे? त्यांचा न्याय काय आहे? तर वचन 24 ते 26 आपल्याला त्याबद्दल सांगा. वचन पण 24 आणि 26 आपल्याला सांगा. बघा, यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्याच्या देहांची त्यांच्या त्यांच्यातच विटंबना व्हावी. तुम्हाला माहितीये का, तुम्ही विचार करत असाल आम्ही, की अरे ज्यावेळेस आपण विश्वासणारे पाहतो जगामध्ये, नाही का, एक गट, एक एक व्यक्ती, अरे तो अधिक दुष्टतेमध्ये वाढत आहे. दिवसेंदिवस दुष्टता दुष्टता करताना दिसतं. जग अधिक वाईट होताना दिसतं. अधिक वाईटाकडे वाटचाल करताना दिसतं, नाही का? आणि जगातील लोक फार वाईटाला कवटाळताना दिसतात. त्याच्या स्वाधीन होतात. हे का बरं? ते जितकं त्या अशुद्धतेमध्ये वाढतात, आपल्याला पाहायला भेटतं तोच त्यांचा न्याय आहे. कारण देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केलेला आहे. त्यांच्या देहांच्या त्यांच्यातच विटंबना व्हावी म्हटलेलं आहे. ह्या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केलेलं आहे म्हटलेलं आहे. वरती सांगितलं अशुद्धतेच्या स्वाधीन आणि इथं दुर्वासनांच्या स्वाधीन केलेलं आहे म्हटलेलं आहे. आणखी ज्या अर्थी वचन 28 आपल्याला सांगतं, पहा वचन 28, आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते अमान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केलेलं आहे. पाहिलं तुम्ही? कुठं कुठं अगोदर आपण शिकलो. कशाच्या स्वाधीन केलं बरं? वचन 26 मध्ये सांगितल्याप्रमाणे दुर्वासनांच्या स्वाधीन केलं. त्याच्या अगोदर काय सांगितलंय? की त्यांना कशाच्या स्वाधीन केलं? अशुद्धतेच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि आता वचन 28 मध्ये आपण पाहतो, की अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि हे अनुचित कर्म काय बरं? तर त्याची लिस्ट पुढे संपूर्णपणे दिलेली आहे बघा. वचन 29 ते 32 मध्ये ते आपण वाचणार नाही. तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही सर्वजण ते वाचू शकता, नाही का? तर विशेष करून स्वाधीन करणं, स्वाधीन करणं हा एक देवाचा न्याय आहे. एखादा दुष्ट व्यक्ती तो अधिक दुष्टतेत सरसावणं, एखादा एखादा अनुचित कर्म करणारा व्यक्ती तो अधिक त्यामध्ये जाणं, एखादा एखादा वासनेने भरलेला व्यक्ती अधिक त्यामध्ये जगणं, हा एक देवाचा न्याय आहे. कारण तो स्वतः अधिक दंडास पात्र आहे. तो अधिक देवाचा दंड स्वतःवर त्याद्वारे ओढावून घेतो, नाही का? आणि लवकर त्याचा न्याय होतो. स्वातंत्र्य, नाही का, अवज्ञा करण्याचे स्वातंत्र्य जे आहे, तो देवाचा न्याय म्हणून आपण इथं पाहत आहोत. इथं त्याची दयाळूपणा नाहीये. अरे नाही, जाऊ दे, तू ते वाईट करतोस ना, आणि तू नाही का घाणेरडं कृत्य करतोस, अरे तू वासनांच्या अधीन आहेस, तू दुर्वासनांच्या अधीन आहेस, किंवा तू अशुद्धतेमध्ये जगत आहेस, अरे तू तसंच राहा, मी तुझ्यावर दया करतो. नाही 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 नाही. हा देवाच्या न्यायाचा भाग आहे, की तो ते दुष्टतेत वागत आहे.
दुष्टतेत वाढत आहे, तेच स्वतः अधिक दंडास पात्र आहे. अशा कृत्यांमध्ये गुंतलेल्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःच भोगावी लागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या त्या कृत्यांमध्येच या जगात असताना सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भयंकर अशा वेदनांना तोंड द्यावं लागतं. जो व्यक्ती अशुद्धतेमध्ये वारून त्याचं जीवन तो व्यतीत करतो, त्या त्या स्थितीमध्ये त्याच्या त्याच्या जीवनात येणारे परिणाम फार भयंकर आहेत. जो दुर्वासनांच्या स्थितीमध्ये दुर्वासनांनी वागतो, जो अनुचित कर्मे करतो, आपल्याला माहिती आहे त्याची अनेक उदाहरणं आहेत. आहे का? अनेक उदाहरणं आहेत, की त्या कृत्यांमुळे त्यांच्यावर येणारा तो तो क्षणिक परिणाम तर आहेच, परंतु सार्वकालिक परिणाम सुद्धा त्यांच्यावर येणार आहे. आणि मग पुढील निर्णय म्हणून आपल्याला पाहायला भेटतं, की देव मनुष्याला काय करतो? भ्रष्ट मनाच्या त्या स्वाधीन करतो. जेणेकरून ज्या गोष्टी लज्जास्पद आहेत आणि त्रासदायक आहेत, त्या सहज स्वीकारल्या जातात आणि मंजूर केल्या जातात, नाही का? आणि म्हणूनच जग वाईट का आहे? पुष्कळ वेळा आपल्याला आपल्या अवतीभोवती ह्या गोष्टी पाहायला भेटतात. आपण निराश होतो. अरे असं का? देव पवित्र आहे आम्ही पाहतो. आणि देव यांच्याकडे डोळे झाक करतो का? नाही. देव पवित्र आहे. देव अति पवित्र आहे. तो नीतिमान देव आहे. आणि जेव्हा आपण ते दुष्ट अधिक दुष्टाईत सरसावताना पाहतो, तर ते सुद्धा याचं प्रमाण आहे, की देव न्याय करत आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, आता ही जी भ्रष्टता आहे परराष्ट्रीयांची, आता पुढे पौल जो आहे त्याचा उलगडा देत आहे. वचन 26-27 मध्ये, की भ्रष्टता किती भयंकर आहे बघा. सगळ्यात अगोदर आपण पाहतो, की त्या निर्मितीवरून त्यांनी खऱ्या रीतीने निर्माणकर्त्याला जाणून घेतलेलं नाही, समजू शकलेलं नाही. आणि याच्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं, की आता ते इतके भ्रष्ट आहेत, की देवाने जी रचना केलेली आहे, त्या रचनेवरच त्यांनी घाला केलेला आहे. वचन 26-27 पहा. या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले. ते दुर्वासना काय आहेत? पुढे बघा त्याचे एक उदाहरण दिलंय. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केलं. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले. ही फार भयानकता आहे. भयंकर हे पाप आहे. आणि आज जगामध्ये तुम्हाला फार फार नाही का प्रभावीपणे ह्या भयंकर पापाला दुजोरा देताना दिसतात, प्रोत्साहित करताना दिसतात. आज अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं समलैंगिक विवाहाला मान्यता दिलेली आहे. अनेक भ्रष्ट मंडळ्या सुद्धा याच्यासाठी उभे राहतात. पुरुष पुरुषासोबत लग्न करतो, स्त्री स्त्री सोबत लग्न करते. देवाने जी घडवलेली रचना आहे ती बिघडलेली आहे पूर्णपणे. फार भयंकर ही अवस्था आहे. अनेक लोक म्हणतात, की अरे पवित्र शास्त्र तर समलैंगिकतेबद्दल काहीच बोलत नाही, नाही का? कुठं सांगितलंय समलैंगिकतेबद्दल? परंतु इथं पाऊल अगदी स्पष्ट करत आहे. पाऊल अगदी स्पष्ट करत आहे वचन 26-27 मध्ये, की देवाला भयंकर तिटकार आहे या गोष्टीचा. हे भयंकर पाप आहे. भयंकर पाप आहे. देवाने केलेली रचना जी आहे कुटुंबाची, त्याच्या विरुद्ध, देवाच्या रचनेच्या विरुद्ध आणि देवाने केलेल्या त्या योजनेच्या विरुद्ध भयंकर असे हे पाप आहे. वचन 26-27 मध्ये पाऊल बोलत असताना जो शब्द तिथे तो वापरतोय ना, तो शब्द नाही का तो अशा प्रकारे नाही वापरत. नाही का पुरुष किंवा स्त्री नाही का, जर तुम्ही मूळ जर शब्द पाहिला ना, तर हा जो शब्द आहे प्राण्यांना नाही का, ज्या प्रकारे आपण उच्चारतो नर किंवा मादी, तशा प्रकारे पाऊल इथं शब्द वापरत आहे ह्या ह्या अनुचित कर्म करणाऱ्या लोकांबद्दल बोलत असताना. तुम्हाला माहिती आहे का, हा शब्द जो आहे नर आणि मादी, हा प्राण्यांबद्दल आपण पुष्कळदा ऐकतो. आणि हा शब्द आपल्याला याची आठवण करून देत होता पॉल, की मनुष्याची अवस्था त्या प्राण्यांप्रमाणेच आहे, नाही का? आणि पापाची भयानकता काय आहे ते त्यातून तो दाखवत आहे. अरे कोणत्या थराला मनुष्य जातो? भ्रष्ट मनुष्य, नाही का? अगदी अगदी
ते मानवी कल्पनाच्या पलीकडे भयंकर अशा अगदी कोणत्या खालच्या थराला तो जाऊ शकतो ते सांगितलेलं आहे इथं. भयंकर आहे. अनेक लोकांना आपल्याला माहित आहे, की प्राण्यांशी पण लगाव असतो. तो इतका लगाव असतो, की जणू काय जशी नवरा बायको तसे ते राहतात. जर तुम्ही पाहिलं तर. अनेक पुरुष पुरुषासोबत, स्त्री स्त्रीसोबत ह्या गोष्टी फार भयंकर आहे. आणि पॉल जो आहे, तो फार स्पष्टपणे ह्या गोष्टी मांडत आहे. कारण या सगळ्या विभागाचं जे वर्गीकरण आहे, तो एका एका संकल्पनेखाली करतो. ते म्हणजे काय? वाईट वासना. आणि ते अस्वास्थ्य किंवा आपण काय म्हणू शकतो अनारोग्य आणि भयंकर अशी अवस्था ती आहे, ती अशुद्धता आहे. तरी सुद्धा या अशा गोष्टीबद्दल विचार करत असताना पौल अशा संस्कृतीमध्ये जगला ज्याने समलैंगिकतेला उघडपणे मान्यता दिली होती. ज्या संस्कृतीमध्ये पॉल जगला त्या संस्कृतीमध्ये हे सर्वसाधारण गोष्ट होती, की पुरुष पुरुषासोबत लग्न करू शकत होता. स्त्री स्त्रीसोबत लग्न करू शकत होती. ते दोघे एकमेकांसोबत राहू शकत होते. आणि विवाह करू शकत होते आणि सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या ते करू शकत होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की पौल अशा स्थितीमध्ये राहिला आणि आजही ही स्थिती आता आणखी उघड व्हायला लागली, नाही का? अगोदर नव्हती, पण आता या काळात तर आणखी उघड व्हायला लागली. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की पौलने हे त्यांच्याशी तो सहमत होता त्या संस्कृतीशी म्हणून त्यांनी लिहिलेलं नाही. तर तो अगदी स्पष्ट करत आहे. हे किती भयंकर आहे. कारण जर तुम्ही रोमन साम्राज्याबद्दल जर पाहिलं, तर तिथे समलैंगिक वेश्या व्यवसाय चालायचा आणि त्यावर सुद्धा रोमन सम्राटांनी कर लावलेला होता. जिथं पुरुष वेश्यांना सुद्धा कायदेशीर सूट दिलेली होती. समलैंगिक जोडप्यांमधील विवाह हा काही कायदेशीर विवाह आहे असा ओळखला जायचा. काही सम्राटांनी सुद्धा जे सम्राट म्हणजे काही जे सम्राट होते त्यांनी पुरुषांशी लग्न केले. आणि पौलने ज्यावेळी हे लिहिलं, पौल ज्या काळी जगलेला होता, त्या काळी आपल्याला माहित आहे, की त्याच्या शेवटच्या काळामध्ये निरो हा सम्राट होता आणि त्याने सुद्धा तशाच प्रकारे केलं होतं. त्याने स्पोरस नावाच्या एका मुलाला नेलं आणि त्याला नपुंसक केलं त्याने आणि नंतर त्याच्याशी लग्न केलं त्याने आणि ते इतकं नाही का पूर्ण समारंभ नाही का अगदी विवाहाचा जो असतो ना सगळा तो विधी त्यानुसार त्याने केलं. त्याची मिरवणूक केली, त्याला राजवाड्यात आणलं आणि त्या मुलाला त्याने बायको बनवलं. आणि नंतर त्याने त्या मुलाला सोडून दिलं आणि मग त्याने आणखी दुसऱ्या पुरुषासोबत तो राहायला लागला आणि आता नीरो त्या दुसऱ्या पुरुषाचा पत्नी म्हणून राहायला लागला. म्हणजे किती ही भ्रष्टता होती, किती भ्रष्टता होती बघा. आणि पौल ही परिस्थिती पाहतो, पौल ही अवस्था पाहतो, की मनुष्य कोणत्या थराला चाललेला आहे, कोणत्या थराला चाललेला आहे आणि कितीही भयानकता आहे, किती वाईट अवस्था आहे, किती वाईट अवस्था आहे. आणि म्हणूनच वचन 32 काय सांगतात अध्याय 1 मध्ये, ज्या ह्या रीतीने ते वागतात ते मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात. इतकेच केवळ नव्हे, तर त्या करणाऱ्यांना संमतीही देतात म्हणे. पौल त्याची आठवण रोम येथील मंडळीला करून देतात. किती भयानकता आहे, मनुष्य किती भ्रष्ट आहे. आणि मग हे बोलत असताना परराष्ट्रीयांबद्दल तो ह्या सगळ्या गोष्टी बोलतो, अगदी लिस्ट देतो. आणि मग अध्याय 2 मध्ये येत असताना आता तो त्याच्या लोकांकडे येतो, यहुदी लोकांकडे येतो. आणि तो अगदी सुरुवात करत असताना लगेच तो त्याचा खटला त्यांच्याकडे वळवतो आणि तो म्हणतो, आता तुमच्याकडे बघा. तेव्हा हे मानवा दोष लावणारा तू कोणी असलास तरी स्वतः तुला सबब नाही, कारण ज्या तू दुसऱ्याला दोष लावतोस त्या तू स्वतःला दोषी ठरवतोस. कारण कोणी दोषी ठरवणारा कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. आता परराष्ट्रीय पापी आहे. पावलाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे काय? हे परराष्ट्रीय जे आहेत ना ते पूर्ण भ्रष्ट आहे, पापी आहेत, आत्मिक रीतीने मृत आहेत, जिवंत देवापासून दुरावलेले आहेत. त्याचं देवाचं सत्य ते आणि तिने दाबून टाकणारे आहेत. मग यहुदी कुठे गेले? मग आता यहुद्यांबद्दल पण आपण विचार करू नाही का? आणि पाऊल अध्याय 2 मध्ये त्यांच्याबद्दल विचार करतो कारण रोम येथील मंडळीमध्ये सुद्धा कोण श्रेष्ठ आणि कोण कमी ह्या गोष्टी पण चालू होत्या. कारण नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस
जे रोम मधून बाहेर गेलेले लोक होते, यहुदी लोक, ते ज्यावेळेस पुन्हा रोम येथे आले आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं की अनेक परराष्ट्रीय लोक आता या मंडळीमध्ये एकत्रित यायला लागलेले आहेत. आणि हे जे यहुदी लोक होते ते त्या परराष्ट्रीय लोकांकडे फार खालच्या नजरेने पाहायला लागले होते आणि फार वेगळ्या नजरेने पाहायला लागले होते. अरे हे अशुद्ध आहे, हे वाईट आहेत आणि आम्ही किती धार्मिक, आम्ही किती नीतिमान आहोत, आम्ही तर हे करतो, आम्ही शब्दात पाळतो, आम्ही सुनता केलेली आहे, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत, आम्ही येहुदी आहोत आणि आम्ही तर हाडा माणसांचे अगदी अब्रामाच्या कुळातील आहोत, आम्ही देवाच्या जवळचे आहोत. परंतु हे परराष्ट्रीय लोक फार वेगळे आहेत. पॉल म्हणतो की अरे दोष लावणार तू कोण आहेस? दुसऱ्याला दोष तू लावतोस, त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस. पॉल आता यहुदी लोकांवर खटला चालवत आहे. वचन 1 मध्ये तो म्हणतो की जे कराराला ऑलरेडी परके होते, आहे का, जे जे करारापासून दुरावलेले होते, ज्यांच्यासाठी सुरुवातीला जुन्या करारामध्ये कोणत्याही प्रकारे प्रगटीकरण आपल्याला पाहायला भेटत नाही, ज्यांच्या समोर अद्भुत कृत्य तशा प्रकारे झालेलं पाहायला भेटत नाही, ते किती भ्रष्ट मनाने चालले त्याबद्दल पौल अगोदर बोलला. आणि आता म्हणे तुम्ही जे नैतिक म्हणता, तुम्ही जे बाह्य रीतीने नैतिक तुम्ही जगता, त्या तुमच्याकडे आता झोकून पहा. पॉल हे गृहीत धरतो की ते स्वतःचे गौरव करत आहेत. आणि मग ते म्हणतात, पॉल म्हणतो की तुम्ही बाह्य रीतीने या गोष्टी करत आहात, परंतु तुमचं अंतःकरण कुठं आहे? तुम्ही पूर्णपणे कशात? त्या परराष्ट्रीय लोकांसारखे आहात. आता हेच उदाहरण जर आपण पाहिलं ना, तर मला असं वाटतं आणखी समजण्यासाठी आपल्याला मदत होईल. प्रभू येशू ख्रिस्तान दिलेला जो दाखला आपण जर वाचला, तर त्यानुसार लूक 18व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं जकातदार आणि जो परोशी आहे तो एकाच वेळी मंदिरात जातो, नाही का? आणि मग तो जो परोशी आहे तो वरती आपलं डोकं करून फार गर्वाने म्हणतो, अरे मी दान दशांश दिला, मी हे केलं, मी ते केलं, आणि मी हा जो जकातदार दिसतो ना त्याच्यासारखा नाहीये मी, नाही का? तशाच प्रकारे पौल जो आहे ना, अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये मांडत आहे. तसे चित्र जर आपण पाहिलं ना, तर अध्याय 1 मध्ये आपण त्या जकातदाराला पाहू शकतो आणि अध्याय 2 मध्ये त्या पुरुषाला पाहू शकतो, नाही का? आणि पौल अगदी स्पष्ट तशाच प्रकारे मांडत आहे. तशीच अवस्था तो मांडत आहे. किती भयंकर ही अवस्था आहे. पौलाच्या काळातील यहुदी लोकांपैकी पुष्कळ लोक जे नैतिकतावादी होते, नाही का, जे बाह्य नैतिकतेवर फार भर देणारे होते. आणि यहुदी लोक फार त्यावर भर देणार होते की नाही आम्ही तर खून करत नाही. ख्रिस्ताच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला भेटतं, नाही का, आम्ही नीतिमान आहोत. त्यावेळेस ख्रिस्त, मला असं वाटतं योहान 8व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की तुम्ही तर, नाही का, म्हणे काय आहात म्हणे, तुम्ही पापाचे गुलाम आहात म्हणे. ख्रिस्त म्हणतो त्यावेळेस अरे आम्ही कशाचे गुलाम म्हणे, आम्ही कधीच गुलाम नाही, आम्ही कधीच पाप केलेलं नाही. त्यांचे विचार असे होते यहुद्यांचे, नाही का, त्या धार्मिक पुढाऱ्यांचे. पण ख्रिस्त त्यांना अगदी स्पष्ट करतो की नक्कीच तुम्ही बाह्य रीतीने नैतिक दाखवता, परंतु तुमचं अंतःकरण कुठे आहे? तुम्ही म्हणता अरे मी खून केला नाही, अरे पण तू आपल्या भावाचा द्वेष करतोस. तुम्ही म्हणता अरे मी व्यभिचार केला नाही, परराष्ट्रीय लोक तर हा व्यभिचार करत आहेत. अरे पण तू त्या नजरेने पाहतोस, तो व्यभिचार आहे. हम्म तू बाह्य रीतीने नैतिक दिसतो, पण तुझं अंतःकरण कुठे आहे? तेच पाऊल इथं बोलत आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचे जे विचार होते की नाही ते स्वतःला नीतिमान ठरवायचे, नीतिमान म्हणून पाहिजे, आणि नाही नाही हे लोक वाईट आहेत. आणि मग पाऊल पुढं उदाहरण देतो, नाही का, आणि विशेष करून त्या ठिकाणी असा एक व्यक्ती होता, जो यहुदी परंपराने चालणारा, आणि मला असं वाटतं तो यहुदी असावा, सेनेका नावाचा तो एक रोमन राजकारणी तो होता. आणि तो एक नैतिक शिक्षक होता तो, आणि तो निरोचा पण शिक्षक होता तो चांगला. आणि त्याने पावलाच्या काही मुद्द्यांना तो सहमत होता, जसं बहुतेक मूर्तीपूजकांचे जे नैतिकतेबद्दल जे विचार होते, नाही का, विशेष करून ज्या वाईट गोष्टी आहेत, पाऊल जे बोलला अध्याय 1 मध्ये, कदाचित हा जो व्यक्ती आहे ना तो त्याच्यासाठी फार सहमत असेल. पण सेनेका सारखा मनुष्य जो आहे, आपल्याला पाहायला भेटतं
की पॉल म्हणतो की तो सुद्धा त्या अनैतिक लोकांपेक्षा वेगळा नाही. तो स्वतःला वेगळा समजायचा. तो विचार करायचा, की नाही मी काहीतरी वेगळा आहे. आणि बरेच आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ती लोकांनी त्या काळातील त्या सेनेकाला पाहिलं आणि त्याची नैतिक अवस्था त्यांनी पाहिली. कौटुंबिक मूल्यांबद्दल त्याची ठाम भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं, सगळ्या गोष्टींबद्दल. परंतु बऱ्याचदा त्याचे स्वतःमधील दुर्गुण जे होते, अगदी ते उघड होते, ते तिथे अगदी स्पष्ट करत होते आणि त्यातील एक दुर्गुण म्हणजे इतरांबद्दल निंदा करणं, नाही का? त्यापेक्षा दुसरं काय आहे? आणि मग सर्वात स्पष्ट एक उदाहरण त्यांच्यासमोर आलं होतं ते म्हणजे काय? निरोने त्याची आई जी होती, ॲग्रिपिना नावाची, तिला तिला तिने त्याने मारलं नाही का? तिची हत्या केली आणि मग त्यावेळी हा सुद्धा नीरोशी सहमत होता. हा शिक्षक म्हणणारा नाही का? आणि मग अशा प्रकारे मग यहुदी कुठं फसलेत? यहुदी कुठं सुटले त्यातून? नाही. जे ब्रूस जे आहेत देवाचे सेवक ते अशा प्रकारे म्हणतात, की नाही यहुदी सुद्धा सुटलेले नाही आणि पौलाच्या समोर हे एक उदाहरण होतं. अध्याय 2 आणि वचन 1 त्यातील दुसरा भाग आपल्याला काय सांगते बघा. जिथे सांगितलंय, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस, त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस. जरी बाह्य रीतीने तुम्ही नैतिक वागत असले, तरी तुमचे अंतःकरण कसे आहे याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ख्रिस्त जो आहे, तो या धार्मिक पुढाऱ्यांना चुना लावलेली कबर म्हणतो, जी बाहेरून फारच नाही का जर तुम्ही इस्रायलमधील काही कबरा जर तुम्ही पाहिल्या, तर तिथं इतकी सुंदर नक्षीकाम केली जायची. त्यावर नाही का असे व्हाईट कलर देऊन त्यावर सुंदर अशी नक्षी काढली जायची. इतक्या त्या आकर्षक असायच्या, की तिथून जाताना तुमचं मन नाही का ते आकर्षित करतील नाही का. परंतु त्याच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर पूर्णपणे भुगा आणि पूर्णपणे तुम्हाला नाही का तो पूर्ण आस्ती पाहायला भेटतील आणि तशीच अवस्था या यहुदी धार्मिक पुढाऱ्यांची होती आणि पौल सुद्धा तशाच प्रकारे इथं मांडत आहे. आणि या सगळ्या गोष्टी बोलत असताना अनेक गोष्टी तो अध्याय 2 मध्ये बोलतो नाही का? अनेक गोष्टी तो आपल्याला पाहायला भेटतो अध्याय 2 मध्ये बोलतो. आता प्रत्येकच वचन आपण आता पाहू शकणार नाही कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा जो सारांश पौल देतो नाही का, त्या सारांशाकडे आपण जाऊ. विशेष करून अध्याय 3 आणि वचन 1 ते 20 मध्ये आपण येतो. त्यावेळेस आपल्याला ह्या सर्वांचा सारांश जे आतापर्यंत अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये बोललेला आहे, त्या सर्वांचा सारांश तो देत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हा जो संदर्भ आहे, जर तुम्ही पाहिला तर त्यातल्या त्यात वचन 9 पासून तर वचन 20 पर्यंत तो काय करत आहे सगळ्यांना या सर्व या वचनांमध्ये तो ओवतो नाही का? आणि तो स्पष्ट करतो की खऱ्या रीतीने मनुष्याची अवस्था काय आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटते की हा पावलाचा खटला आहे, हा आरोप आहे जो कुठून सुरू होत आहे. अध्याय 1 वचन 18 पासून सुरू होतो. अध्याय 3 वचन 20 मध्ये येऊन तो संपतो नाही का. मग याच्यामध्ये तो आरोप करत असताना अनेक आरोप त्याने केलेले आहेत, जे आपल्याला अध्याय 1 मध्ये पाहायला भेटले, अध्याय 2 मध्ये आपण पाहतो आणि अध्याय 3 मध्ये आपण येतो. तर त्याचा सारांश तो देत आहे. आणि मग त्यानंतर तो पुरावे सुद्धा देतो. पुराव्यानिशी तो आता हे जे आरोप आहेत, तो ते सिद्ध करतो. आणि मग नंतर पुन्हा सारांश तो देतो आणि मग सुवार्तेकडे आपल्याला तो घेऊन जातो. आता सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण या पुस्तकाबद्दल पाहतो, तर पौलाचा जो जो हेतू आहे, रोम येथील मंडळीने समजून घ्यावा आणि आपणही समजून घ्यावा, तो हाच आहे. तो म्हणजे काय, की केवळ विश्वासाने आपण नीतिमान ठरतो. केवळ ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. पवित्र आत्म्यामधील जीवन हे सर्व लोकांसाठी देवाने दिलेलं आहे. ते ख्रिस्तामध्ये दिलेलं आहे. ख्रिस्तामध्ये कृतज्ञतेने जगण्यासाठी आणि ऐक्याने जगण्यासाठी ते दिलेलं आहे. आणि म्हणूनच रोम येथील मंडळीने तसं जगायला पाहिजे आणि आपणही ख्रिस्ताची लेकरं या नात्याने तशा प्रकारे जगायला पाहिजे. आता तो जे आरोप करत आहे, जे आपण सुरुवातीपासून पाहत आलेलोच आहोत, परंतु आपण पुन्हा वचन 9 कडून त्याकडे वचन 9 अध्याय 3 वचन 9 पासून पुन्हा त्याकडे आपण थोडं आपलं लक्ष देऊया. तो काय म्हणतो, तर मग काय आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? का बरं पाऊल परराष्ट्रीयांबद्दल बोलल्यानंतर अध्याय 2 मध्ये लगेच तो परखडपणे यहुद्यांना बोलतो, अरे तू दोष लावणार कोण आहेस?
त्याचं उत्तर आपल्याला वचन 9 मध्ये भेटतं, अध्याय 3 मध्ये. का बरं? कारण यहुदी लोक स्वतःला श्रेष्ठ समजायचे. आणि पॉल म्हणतो, की मग आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही. कारण यहुदी व हेलेनी हे सर्व पापवश आहेत, असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला आहे. आता इथं जी भाषा पाऊल वापरत आहे, ती एक कोर्टाची भाषा आहे बघा. आणि ही भाषा अशी आहे, की जिथं न्यायाधीश आहे आपल्याला माहिती आहे कोर्ट म्हटल्यानंतर. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं, की दोन्ही गट जे उभे आहेत, हे दोन्ही गट पूर्णपणे दोषी आहेत. आणि ते अगदी तिथं समोरासमोर उभे आहेत. ते दोषी गट. समोर न्यायाधीश आहे. आणि त्यांच्यावर दोषारोप चालू आहेत. त्यांच्यावर दोषारोप चालू आहेत. आणि सर्व दोषारोप आपल्याला पाहायला भेटतात. अगदी पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहेत. असं चित्र इथं पॉल आपल्याला दाखवत आहे. वचन 9 मध्ये पहा, तर मग काय आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही. पाऊल या वचनाची सुरुवात करत असताना पुन्हा आपल्याला अध्याय 1 आणि 2 कडे घेऊन जातो नाही का? कारण यहुद्यांना आपल्याला माहित आहे, जर तुम्ही अध्याय 3 ची सुरुवात जर पाहिली, तर तो काय म्हणतो यहुद्यांबद्दल बोलत असताना तो म्हणतो, तर मग यहुदी असण्यात फायदा तो काय? अथवा सुनतेपासून झालेला लाभ तो का? कोणता? सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की देवाची वचनं त्यांना सोपवून दिली होती. आता तो प्रश्न विचारतो, यहुदी असण्यात फायदा तो काय म्हणे? कारण यहुदी पण तसेच आहेत, परराष्ट्रीयांप्रमाणेच. त्यांची सुनता कशा प्रकारे का देवाने ती दिली होती? त्याचा लाभ काय आहे? तो दाय पुष्कळच आहे म्हणे, पुष्कळ बाबतीत आहे म्हणे. प्रथम कोणत्या बाबतीत आहे म्हणे? पहिली गोष्ट तर देवाची वचनं त्यांना सोपवून दिलेली होती. देवाची वचनं त्यांना सोपवून दिलेली होती. पण तरी यहुदी परराष्ट्रीयांसारखे बंडखोर आहेत म्हणतो तो. कारण इथं तो अगदी स्पष्ट सांगतो, हे मानवा दोष लावणारा तू कोणी असलास, तरी स्वतः तुला सबब नाही म्हणे. कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस, त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस. कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. पण अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. यहूद्यांना देखील स्वतःवर तुषारकी मारण्यास कुठेही जागा नाही. त्याचे कारण म्हणजे काय आहे? यहूदी असो की हेलेने असो, सर्व पापवश आहेत म्हणे. आणि पौल म्हणतो की अगोदरच आम्ही आरोप ठेवलेला आहे त्यावर. असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवलेला आहे. सर्वांवर ठेवलेला आहे तो म्हणतो नाही का? कारण जर आपण पाहिलं या वचनाबद्दल, तर दोन्ही गोष्टी आपल्याला अध्याय 1 आणि अध्याय 2 त्या दोन्हीची आठवण करून देणारा हा संदर्भ आहे. तो अध्याय 2 मध्ये वचन 15 मध्ये काय म्हणतो बघा, नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवतात व त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद्विवेक बुद्धी त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे आणि दोषमुक्त करणारे असे असतात. इथं तो परराष्ट्रीयांच्या अंतःकरणाची अवस्था दाखवितो. त्यांच्या अंतःकरणात ते नियमशास्त्र देण्यात आलं. आणि अध्याय 3 मध्ये वचन 2 मध्ये तो म्हणतो, की अगदी अगदी वास्तविक रीतीने यहूद्यांना देवाचं वचन सोपवण्यात आलं विशेष करून, आहे का? आणि तो म्हणतो दोघेही दोषी आहे. यहूद्यांना देवाचं वचन सोपवण्यात आलं. आणि आपल्याला पाहायला भेटतं यहूद्यांबद्दल विचार करत असत ते निवडलेलं राष्ट्र होतं. त्यांना अभिवचने दिली. त्यांना अनेक सुसंधी होती. त्यांच्यासोबत करार केला. कराराचे आशीर्वाद भोगण्याची त्यांना संधी होती. पण काय आहे? सर्वच पापवश आहे. पापवश आहे. हा शब्द आपल्याला ख्रिस्तविरीत मनुष्याची स्थिती दाखवतो. पापवश म्हणजे काय बरं? पापाचा गुलाम. पूर्णपणे पापामध्ये, पापाच्या अधिपत्याखाली गेलेला. त्याचं एक उदाहरण आपल्याला त्याचं सुंदर उत्तर आपल्याला इफिसकारास पत्र अध्याय 2 मध्ये आणि वचन 1 ते 3 मध्ये पाहायला भेटतं. पापवश म्हणजे काय आहे? पापवश म्हणजे आपल्या अपराध आणि आपल्या पातकांमध्ये मेलेला. पापवश म्हणजे तो आपल्या पातकांमध्ये चालत असणारा आहे. पापवश म्हणजे जगाच्या राहटीप्रमाणे जो चालणारा, जो अंतरिक्षातील राज्याचा अधिपती आहे, त्याच्या धोरणाप्रमाणे चालणारा. पापवश म्हणजे काय आहे? वचन 3 आपल्याला स्पष्ट करतं, की पहा, दैहिक वासनांना अनुरूप असा चालणारा. पापवश म्हणजे काय? देहाच्या आणि मनाच्या इच्छांप्रमाणे चालणारा. आणि पाऊल म्हणतो, की आपणही होतो स्वभावता
इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो आपण. पापवश हा शब्द मनुष्याची पूर्ण भ्रष्टता दाखवतो. पूर्ण व्यक्तित्व डागाळलेलं आहे मनुष्याचं. आणि याबद्दल बोलत असताना जॉन पायपर जे आहेत ते म्हणतात, की आपली पापी भ्रष्टता इतकी खोल आहे आणि शक्तिशाली आहे, की ती आपल्याला पापाचा गुलाम करते आणि नैतिक रीतीने ते बंडखोरपणा आणि अंधकार ह्यांवर मात करण्यास असमर्थ करते. ही असमर्थता स्वतःला स्वतःच्या त्या पूर्ण भ्रष्टतेपासून वाचविण्यास किंवा सोडवण्यास असमर्थ आहे. म्हणूनच आपण देवाच्या कृपेवर निर्भर आहोत, जे आपल्याला बंडखोरपणावर मात करून प्रभावीपणे तारणाऱ्या प्रभूकडे येण्यास आपले आत्मिक नेत्र उघडते. प्रेज द लॉर्ड. किती महान आपला प्रभू आहे बघा. आपली भ्रष्टता इतकी खोल आणि इतकी शक्तिशाली आहे, की ते आपल्याला पापाचा गुलाम करतं आणि नैतिक रीतीने बंडखोरपणा, अंधत्व, अंधकार यावर मात करण्यासाठी आपल्याला ती असमर्थ करते. आणि ही असमर्थता आपल्याला पाहायला भेटते, की आपल्याला त्या भ्रष्टतेपासून वाचवण्यास नाही का किंवा सोडवण्यास असमर्थ आहे. म्हणूनच आपण देवाच्या कृपेवर निर्भर आहोत. पौल हे कोणत्या आधारे बोलत आहे? पौल ज्यावेळेस त्यांच्यावर हे आरोप करतो, की कोणत्या आधारे तो आरोप करतो, त्याचे पुरावे तो वचन 10 ते 18 मध्ये देत आहे. मनुष्य, विशेष करून वचन 10 पासून जर तुम्ही पाहिलं, अध्याय 3 वचन 10 पहा. शास्त्रात असे लिहिले आहे, की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. मनुष्य देवाच्या प्रमाणित स्थितीपासून घसरलेला आहे. शास्त्रात असे लिहिले आहे. 10 आज्ञा ज्यावेळेस आपण पाहतो ना, तिथे ज्या प्रकारे तो शब्द वापरतो ना, शास्त्र नाही का, तर हे आपल्याला नियमशास्त्राची आठवण करून देतं. आणि आपल्याला माहित आहे, की त्या सिनाय पर्वतावर मोशेद्वारे देवाने दिलेल्या ज्या 10 आज्ञा, त्या नियमशास्त्राचं एक छोटं रूप होतं, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्या 10 आज्ञा 2 भागामध्ये विभागल्या गेलेल्या होत्या. पहिला जो भाग होता 2 पार्ट्यामध्ये त्या होत्या. पहिल्या 4 आज्ञा, 1 ते 4 आज्ञा त्या देवाबद्दल होत्या. आपला देवाबद्दलचा संबंध कसा असावा. आणि दुसऱ्या 5 ते 10 ज्या आज्ञा होत्या, ते एकमेकांबद्दल आपले जे नातेसंबंध आणि आपल्या एकमेकांबद्दलच्या मधील किंवा त्याबद्दल त्या आज्ञा होत्या. आणि त्याचप्रमाणे पौल येथे इथं हे जे संदर्भ आहे, वचन 9 पासून पुढे या संदर्भाची तो मांडणी करतो इथं. तशाच प्रकारे आणि तो त्यातून मनुष्याची पूर्ण भ्रष्टता दाखवत आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे मनुष्य पूर्ण भ्रष्ट आहे. सगळ्यात पहिलं देवासोबत त्याचं नातं बिघडलेलं आहे. आणि त्याचं नातं वरपासून खालपासून वरपर्यंत म्हणजे देवासोबत त्याचं जर नातं बिघडलेलं आहे, तर तो मनुष्यासोबत कसं योग्य नातं ठेवू शकतो? नाही. तर मनुष्यासोबत सुद्धा त्याचं नातं बिघडलेलं आहे. पहिला भाग वचन 10 ते 12 देवासोबत त्याचं नातं कसं बिघडलेलं आहे, त्याबद्दल आठवण करून देतो, जे आपल्याला पहिल्या पाटीची आठवण करून देते. दुसरं वचन 13 ते 18 जिथं आपल्याला पाहायला भेटतं मनुष्यासोबत त्याचं नातं बिघडलेलं आहे. ते आपल्याला वचन 13 ते 18 मध्ये पाहायला भेटतं. देवासोबतचं नातं बिघडलं. कशा प्रकारे बरं? वचन 10 काय सांगतं? शास्त्रात असे लिहिले आहे, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. समंजस कोणी नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत. ते सर्व निरुपयोगी झाले आहेत. पौलाच्या खटल्याचा किंवा त्या आरोपाचा अधिकार काय आहे? ते सुरुवात करत असतो म्हणतो शास्त्रात असं लिहिले आहे की देवाचे वचन हा त्याचा अधिकार आहे. पौल म्हणतो मी कोणत्या अधिकाराने बोलत आहे? पौल आता यहुद्यांशी बोलत असताना तो नियमशास्त्र समोर ठेवत आहे. तो देवाचं वचन समोर ठेवत आहे. आणि त्याद्वारे तो सांगत आहे, की हे वचन आहे ते अधिकारयुक्त आहे. कारण देव त्याच्या वचनामागे अधिकार वाणीने उभा आहे. अधिकाराने उभा आहे. जुन्या करातील संदर्भाचा उपयोग करून पौल आता सर्व मानवजातीची पतित आणि पूर्ण भ्रष्ट अवस्था आणि देवाच्या न्यायास सर्व मानवजात कशी पात्र आहे नाही का, ते तो दाखवत आहे.
आणि सुरुवात करत असेल तर म्हणतो नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. हे वचन आपल्याला स्तोत्र 14 आणि वचन 1 मधून घेण्यात आलेलं आहे. इब्री भाषेत ते असं आहे बघा, मूळ आपल्या मनात म्हणतो, देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही. आता नीतिमान या शब्दाबद्दल विचार करत असताना विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की नीतिमान हा जो शब्द आहे त्याचा मूळ ग्रीक अर्थ होतो निष्पाप, निष्कपट, निरुपद्रवी, नाही का? असा कोणीच नाहीये. आणि हा जो शब्द आहे ना, नीतिमान हा शब्द जीवनशैलीबद्दल आहे. अ, आपल्या चारित्र्याबद्दल आहे. आणि मग इथं आपल्याला पाहायला भेटतं आपले विचार करण्याची भावना आणि आपली वागण्याची पद्धत, नाही का? जी देवाच्या इच्छेशी सुसंगत, नाही का, असणं गरजेचं आहे. आणि आणि ज्याला अंतःकरणात आणि ज्याच्या किंवा जीवनात सुधारणा करण्याची आवश्यकता नाही, अशाबद्दल हा शब्द आहे नीतिमान. पण पौल म्हणतो, की असं कोणीच नाही, जो देवाच्या इच्छेशी आपले विचार, भावना आणि आपली वागण्याची पद्धत त्याच्या इच्छेशी सुसंगत असणारा आणि आपल्या अंतःकरणात किंवा जीवनात सुधारणा करण्याची त्याला कोणती आवश्यकता नाही. असं या भूतलावर कोणीच नाही. कारण नीतिमान कोणी नाही. एक देखील नाही. पुढे तो म्हणतो, की समंजस कोणी नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. आणि हे वचन तो स्तोत्र 14 आणि वचन 2 मधून घेतो. कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले. ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत. एकूण एक बिघडला आहे. सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. समंजस म्हटलेला आहे इथं बघा, समंजस. अगोदर आपण जीवनशैलीबद्दल तिथून सुरुवात करतो पाऊल. आता अगदी हृदयात घेऊन जातो आता. जीवनशैली आणि मग आता हृदयात घेऊन जातो. आणि समंजस हा जो शब्द आहे ना, आपली हृदयाची स्थिती दाखवणारा शब्द आहे. कोणी नाही. मनुष्याची इच्छा, देव आपल्याला पाहायला भेटतो. मनुष्याची इच्छा किती भ्रष्ट आहे. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायला भेटतं, की योद्ध्यांना उद्देशून तो बोलतो, जे बाह्य धार्मिकतेवर विसंबून राहणारे आहेत. परंतु तो म्हणतो, की पहा तुमचं अंतःकरण कसं आहे. कारण देव अंतःकरण पारखणार आहे. नाही का? नक्कीच बाह्य रीतीने तुम्ही नीतिमान दिसत असाल. नीतिमान असाल कदाचित बाह्य रीतीने, परंतु आत्मिक रीतीने तुम्ही नीतिमान नाहीये. समज, समंजस आणि त्यावरून आपण पाहतो समज, नाही का? कशाबद्दल? देवाबद्दल. ही आध्यात्मिक समज, सत्य सुवार्ता, तिची समज आहे. योग्य शिक्षण, सुशिक्षण त्याबद्दलची समज, नाही का? आणि वचन पाहायला भेटतं आपल्याला वचन 3 मध्ये, स्तोत्र 14:3 मध्ये सर्व बिघडले आहे म्हणे. असं म्हटलेलं आहे. पौल म्हणतो, देवाचा शोध करणारा असा कोणी नाही. आपण स्वबळावर देवाची कृपा कधीच मिळवू शकत नाही. कधीच आपण आपल्या स्वबळावर देवाची कृपा मिळवू शकत नाही. नाही का? ही भयंकर अशी अवस्था आहे मनुष्याची. सर्व बहकले आहेत. वचन 12 काय सांगतं? सर्व बहकले आहेत. ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असं कोणी नाही, एकही नाही. बहकणे त्याचा मूळ अर्थ काय? नाकारणे, दिशा बदलणे, नाही का? आणि निरुपयोगी म्हणजे काय? जसं फळ सडतं ना, सडलेलं फळ तुम्ही खाण्यासाठी घ्याल का? घरात ठेवणार का त्याला? कधीच नाही. फुटलेलं दूध तुम्हाला आवडतं का? तुम्ही म्हणाल का, "अरे छान, किती चांगलं दूध फुटलेलं आहे आता. हे चांगलं बनव याचं काहीतरी, नाही का? याचं चहा बनव." आणि आपण चहा पिऊ, नाही का? असं नाही म्हणणार आपण कधी. निरुपयोगी हा तशाच प्रकारचा शब्द आहे. घाणेरडी चिंधी जिचा वास येत आहे, जिला तुम्ही तुमच्या घरातच काय, तुम्ही जिला गावातही तुम्ही पसंत करणार नाही, अशी वस्तू, अशी गोष्ट म्हणजे निरुपयोगी. आणि पौल म्हणतो, की आपण निरुपयोगी असे होतो. काय म्हणतो पौल? निरुपयोगी झाल्यात म्हणे. सारे निरुपयोगी झालेले आहेत.
नैतिकतेसाठी हा शब्द वापरलेला आहे. त्यांना नैतिक कृत्यांची बिलकुल मोल नाही. आणि सर्व वचनं पूर्ण भ्रष्टता काय आहे? त्याचा परिणाम म्हणजे काय देवाबरोबरचं नातं पूर्णपणे बिघडलेलं आहे. त्याच्याबद्दल हे आठवण करून देतं. आपली हृदय, आपली वास्तविकता काय, आपली अवस्था काय आहे, त्याची आठवण करून देत आहे. वाईट बातमी काय? पाऊल आपल्यासमोर सांगत आहे. अनेक गोष्टी त्यामध्ये बोलण्यासारख्या नाही का? वेळेअभावी आपण इथे थांबणार आहोत. उद्या राहिलेला जो भाग आहे, तो आपण पाहून मग जी सुवार्ता आहे, चांगली बातमी त्याकडे आपण जाणार आहोत, की मनुष्य जो आहे पहा किती भयंकर रीतीने फसलेला आहे, पडलेला आहे. तो स्वतःहून देवासमोर उभं राहू शकत नाही. त्याची कृत्य किती वाईट आहे. यहुदी सुटले नाही त्यातून, यहुदी तर सुटलेले नाही त्यातून. कुणीच सुटलं नाही. कारण त्यांची कृत्य देवासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. तो एकीकडे म्हणतो की तुम्ही तर नीतीने वागणारे नव्हता, परराष्ट्रीयांबद्दल बोलत असता. आता इकडे म्हणतो तुम्ही नीतीने वागणारे आहात, तर तुमच्या ठायी, तुमच्या हृदयात झोकून पहा. दोन्हीकडे पाहता दोन्हीही देवासमोर दोषी आहे. पवित्र देवासमोर आपण स्वतःची धार्मिकता घेऊन उभं राहू शकत नाही. सडलेलं फळ कधीच चांगलं म्हणून आपण खाणार नाही. आपली अवस्था ख्रिस्तविरहित अशीच होती. सर्व मनुष्याची अवस्था जो या भूतलावर जन्मास येतो ख्रिस्तविरहित अशीच आहे. मग यातून सुटण्यासाठी उपाय काय आहे? आपल्याला परिपूर्ण नीतिमत्वतेची गरज आहे. आणि ती नीतिमत्वता ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्ताने त्याचं नीतिमत्व आपल्या खात्यात बहाल केलं. त्याचं अनमोल रक्त त्याने आपल्यासाठी सांडलं. त्याने ती सर्व किंमत मोजली. त्याने त्या वेदना सहन केल्या. देवाचा परिपूर्ण क्रोध त्याने त्या वधस्तंभावर वाहिला. यासाठी की आपण देवाची लेकरं म्हणून त्याच्यासमोर येऊ शकू. देव आपल्याकडे पाहत असताना ख्रिस्ताद्वारे निर्दोष ठरवलेले, नीतिमान ठरवलेले असे त्याने पाहावे म्हणून ख्रिस्ताने कार्य पूर्ण केलेलं आपल्यासाठी. आणि म्हणून जरी वाईट बातमीमध्ये इथं आपण थांबलो असताना तरी सुद्धा त्या सुवार्तेची छोटीशी झलक आपण पाहतो आणि आपलं अंतःकरण प्रफुल्लित होतं नाही का? आपण प्रार्थना करूया. पावित्र्याने युक्त असणाऱ्या आमच्या गौरव प्रभू, आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होतो. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो त्याच्या परिपूर्ण कार्याबद्दल. प्रभू, धन्यवाद देतो त्याने प्रभू जे त्याचं नीतिमत्व आमच्या खात्यात बहाल करण्यात आलेलं आहे. प्रभू, ती सर्व किंमत त्याने चुकवलेली आहे. आमच्याकडे काहीच करण्यासाठी जागा ठेवलेली नाही. कारण तो परिपूर्ण उद्धारक आहे, गौरवी तारणारा आहे. आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होतो. पिते, आमच्यावर दया कर. आम्हाला अधिक नमव प्रभू. आमची दयनीय अवस्था आम्ही पाहत असता प्रभू, आम्ही नम्रतेने तुला शरण यावं आणि बापा आम्ही प्रफुल्लित व्हावं आणि आम्ही कधीच निराश होऊ नये. अरे देवाने आम्हाला काहीच दिलं नाही अशा आम्ही पुष्कळदा कुरकुर करणारे होतो दे बापा, ज्यावेळेस आमच्याकडे भौतिक गोष्टी नसतात. परंतु दे बापा, जे अद्भुत तू आम्हाला दिलंस ते या भौतिक गोष्टींपेक्षा महान आणि गौरवी आणि सगळ्यात उच्च आहे प्रभू. आणि म्हणून प्रभू आम्हाला नित्य समाधानी ठेव. प्रभू, आमच्या गळ्याला सुरी जरी लागली तरी प्रभू ख्रिस्ताची नीतिमत्वता, तुझं परिपूर्ण कार्य त्याच्या ठायी प्रभू आम्हाला आनंद करण्यास तू शिकव. तुझ्या चरणी आम्हाला नमव प्रिय बापा. तुझ्या सत्य सुवातेचं सौंदर्य आम्ही पाहत असताना प्रभू आम्हाला तुझं गौरव करण्यास शिकव. आमचे अंतःकरण तू बदल, आमचे दृष्टिकोन बदल प्रभू, आमचे विचार बदल. आणि हो दे प्रभू तुझ्या नावाचं गौरव. धन्यवाद देतो या वेळेबद्दल. तुझे उपकार स्तुती करतो आणि प्रभू हीच प्रार्थना करतो केवळ आणि केवळ आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताद्वारे तुला गौरव मिळू दे. त्रैक देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. देव जो पिता,
तुझ्या पवित्र गौरवी कार्यासाठी धन्यवाद देतो. देवच पुत्र आम्ही तुला धन्यवाद देतो. देवच पवित्र आत्मा तुला आम्ही धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं कार्य तू आमच्या हृदयात लागू केलंस. तुझ्या पवित्र वचनांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. तुला आम्ही शरण येतो. आमच्यावर दया कर आणि प्रभू आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आहो तशा आम्ही तुझ्या हाती पडतो. आणि बापा रिकाम्या हाताने आणि बापा भग्न अंतकरणाने तुला शरण येतो. सर्व गौरव आम्ही तुला देतो. आमच्यामध्ये जे कोणी अजूनही खऱ्या रीतीने ख्रिस्तापासून दूर असतील, प्रभू आज तुझ्या सुवार्तेचा प्रखर प्रकाश त्यांच्या हृदयावर तू पाड. प्रभू हे वचन ऐकत असताना प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे त्यांच्या हृदयाचा तू ठावा घेतलेला आहेस ही आमची खात्री आहे. सर्व गौरव आम्ही तुला देत प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो आहे. आमेन.